हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. कसे आहात? आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? अर्थात विद्यार्थ्यांनो करायलाच पाहिजे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधला 1.3. विद्यार्थ्यांनो, एक सूचना नेहमी लक्षात ठेवायची आहे. शिकत असताना वही आणि पेन सोबत घेऊन बसायचंय, पुस्तक घ्यायची गरज नाही. कारण मी जे कठीण शब्दांचे अर्थ सांगत असते ते लगेच नोट डाऊन करायचे आहे आणि याच्यामधून जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला उत्तरं लिहिण्याला सुद्धा उपयोगात पडतात. म्हणून मग नेहमी काय करायचंय, वही आणि पेन आणि विथ फुल कॉन्सन्ट्रेशनने लेसन ऐकायचं आहे. ठीक आहे. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. Count Leo Nicholavich Tolstoy, or Leo Tolstoy, was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. विद्यार्थ्यांनो, या लेसन जो आहे हा लिहिलेला आहे लिओ टॉल्स्टॉय यांनी. त्यामध्ये त्यांना आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे. तो मेसेज काय आहे? नॉन व्हायलन्स, अर्थात काय? अहिंसा. तर महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग यांनी सुद्धा अहिंसेचं तत्व संपूर्ण जगाला पटवून दिलेलं आहे. म्हणून मग तुमच्यासाठी हा मेसेज तुम्हाला कळावा आणि त्याच्यातून तुम्ही तो दैनंदिन जीवनात अंगीकृत यावा, म्हणून मग हा तुमच्यासाठी हा आहे लेसन. बिफोर गोइंग टू स्टार्ट द लेसन वी जस्ट सॉल्व द वॉर्मिंग अप. विद्यार्थ्यांना हा जो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला या संदर्भामध्ये कितपत माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी हे वॉर्मिंग अप आपण करून घेत असतो. आता तुम्ही घरी आहात म्हणून मग काय करायचं आहे, वॉर्मिंग अप मध्ये दिलेलं जे आहे वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. नोट डाऊन कसं करायचं आहे त्यांनी दिलंय बघा. यू हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ द रिझन दॅट मे बी द कॉन्फ्लिक्ट ऑकर. म्हणजे भांडणं होण्याचे जे कारण आहेत ते कारण तुम्ही 1, 2, 3, 4, 5 अशी लिहायची आहे. साधारणपणे 10 कारणं लिहा आणि 10 कारणं लिहिल्यानंतर आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे. वर्गीकरण कसं करायचं आहे या प्रकारे बघा इथे दिलेलं आहे. कारण तुम्ही लिस्ट वहीमध्ये लिहिली की त्याचं जे कारण आहे ते कसं होतं, ट्रिव्हल होतं की सिरियस होतं. व्हॉट डू मीन बाय ट्रिव्हल? ट्रिव्हल मीन्स लेस इम्पॉर्टंट, अतिशय क्षुल्लक कारण. आणि दुसरं जे आहे ते सिरियस आहे. मग आता तुम्ही जी लिस्ट कराल, आता तुमच्या माहितीसाठी म्हणून मी इथे दिले बघा. 2 चिल्ड्रन वॉन्ट द सेम टॉय. एकच खेळणं दोघं मुलांना पाहिजे होतं आणि म्हणून मग ते एकमेकांशी भांडत होते. आणि भांडणाचं जे कारण कसं होतं, क्षुल्लक होतं, हे की नाही. पण ते गंभीर होतं का? नाही होतं, म्हणून मग मी इथे रॉंग केलंय. अशी तुम्ही लिस्ट केल्यानंतर दुसरं दिलंय बघा मी, फॉरगेट बर्थडे. वाढदिवसाचं विश करण्याचं तुम्ही विसरून गेलात. आता अनावधानाने तुम्ही विसरून गेलात, पण तुमची मैत्रीण जर तुमच्याशी भांडायला लागली तर ते कारण पण कसं आहे, क्षुल्लक आहे. तिसरं जे कारण मी इथे लिहिलंय, नॉट कॉल टू अटेंड. आता कुठेतरी तुमचा प्लॅन ठरलेला असेल जाण्याचा, पण मग तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला सांगितलंच नाही, तर मग त्याच्यावरून लगेच तुम्ही तिच्याशी भांडाल का? नाही. हे पण कारण कसं आहे, क्षुल्लक आहे. पुढचं जे कारण लिहिलंय, सिटिंग अरेंजमेंट इन द क्लास. आता बैठक व्यवस्था वर्ग शिक्षकांनी बरोबर नियमाप्रमाणे सगळ्यांना रोटिंग सिस्टम प्रमाणे ठरवून दिलेलं असतं, पण एखादी विद्यार्थ्यांनी काय करते, पहिल्याच बाकावर येऊन बसते आणि मग ते मैत्रिणी भांडतात आणि हे भांडण मग पालकांपर्यंत जातात आणि पालक सुद्धा मग शाळेमध्ये येऊन शिक्षकांशी भांडतात. हे आम्हाला अनुभव आहे विद्यार्थ्यांना. म्हणून हे पण कारण कसं आहे, क्षुल्लक आहे. पुढचं जे आहे 5वं, नॉट पे अटेन्शन. आता एखाद्याशी तुम्ही बोलत असताना तुमच्या बोलण्याकडे कोणी दुर्लक्ष करत असाल, मग त्याच्यावरून तुम्हाला पण राग येतो, तुम्ही चिडतात आणि चिडल्यानंतर मग मनस्ताप करतात आणि मग हे जे भांडणं जे आहे ते विकोपाला जातं आणि मग काही वेळेला पालकांपर्यंत जातं आणि पालक सुद्धा मग आपापसामध्ये भांडायला लागतात. मग हे कारण पण कसं आहे, क्षुल्लक आहे. पुढचं जे मी इथे रिझन लिहिलंय, विथ इंटेन्शन डुईंग
रॉंग. आता एखादीला मुद्दाम त्रास द्यायचा असेल आणि म्हणून मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करत असतो, डिवचत असतो, तर हे खोटं बोलत असतो किंवा खोटं नाटक बोलून त्या समोरच्या व्यक्तीला दुःख पोचवत असतो. मग हे जे कारण आहे विद्यार्थ्यांनो, हे सिरियस आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, वहीमध्ये 10 ते 12 रिझन लिहा आणि मग हा लेसन शिकल्यानंतर तुम्ही विचार करायचा आणि तुम्ही ठरवायचं आहे की भांडणाचं जे कारण होतं ते क्षुल्लक होतं की सिरियस गंभीर होतं. आता या ठिकाणी बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय टू फॉरगेट माय बर्थडे. आता या ठिकाणी याला वाईट वाटलेलं आहे की माझा वाढदिवस आला आणि मला विश केलंच नाही. पण मग हा म्हणतोय की अरे ते काम क्षुल्लक होतं, नाही विसरला तर मग तू त्याला सांग, अरे माझा काल वाढदिवस होता, तू मला विश नाही केलंस, ठीक आहे नाही केलं, विसरलास का, असं म्हणून आपण काय करायचं असतं, ते सोडून टाकायचं असतं, ते गांभीर्याने घ्यायचं नसतं. हे म्हणजे मग फॉरगेट बर्थडे हे कसं झालं, ट्रिव्हियल क्षुल्लक झालं. बिटूज फ्रेंड टेल लाईज. आता हा याला सांगितलं, हो हे तर सिरियस आहे, गंभीर आहे, कारण खोटं बोलणं हे कसं आहे, चुकीचं आहे. पण इकडे हा काय म्हणतो, बट इज इट ट्रू, हे खरं आहे का, तो खोटं बोललाय, हे खरं आहे का. मग आपण काय करतो, तो समोरच्यावर विश्वास ठेवून म्हणतो की अरे हो तो खोटं बोलला असेल, मग लगे भांडायला जातो. मग हा काय म्हणतोय की अरे तो खरंच खोटं बोललाय की नाही, हे तुला कसं कळलं, तू ऐकलं का तुझ्या कानांना नाही. म्हणजे आपण पंचेंद्रिय दिलेली आहे त्याची शहानिशा न करता समोरच्याला वर विश्वास ठेवून लगेच भांडणं करतो, कलह निर्माण होतो, वाद निर्माण होतो. ते होऊ नये म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, अहिंसेचं तत्व अंगीकारलं पाहिजे. हाच मेसेज आपल्याला या लेसन मधून विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे. आता आपण वळूया लेसनकडे. ही जी गोष्ट आहे ती नीट आत्मसात करायची आहे, ऐकायची आहे आणि मी जेव्हा शिकवताना कठीण शब्दाचा अर्थ सांगेल लगेच वहीमध्ये नोट डाऊन करायचे. It was an early Easter. In the yards lay snow and reels ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms, and at this puddle two girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in a red handkerchief. ईस्टर हा एक सण आहे, जसं आपल्याकडे आपण दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे ईस्टर हा एक सण आहे. बघा इथे त्यांनी दिलेलं आहे, ईस्टर ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. ईस्टर इज ऑलवेज संडे. म्हणजे ख्रिश्चन समाजामध्ये हा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तेव्हा सुट्टी असते आणि सुट्टी त्याला संडे पण म्हटलेलं आहे. आणि सण असल्यामुळे अर्थातच त्या दोन मुली आहेत, दोन मुली ज्या आहे लिटल गर्ल्स, एक छोटी आहे आणि एक त्यापेक्षा मोठी आहे. दोघींनी काय केलेलं आहे, त्यांच्या आईने त्यांना नवीन ड्रेस दिलेला आहे. नवीन ड्रेसमध्ये एकीने ब्ल्यू कलरचा घातलाय आणि एकीने येलो कलरचा घातलाय. आणि त्यांच्या इथे अंगणामध्ये, यार्ड म्हणजे काय, अंगण, त्या अंगणामध्ये काय पसरलेला होता, बर्फच पसरलेला होता. आणि ते एका खेड्यामध्ये राहत होते. खेड्याच्या साधारणपणे थोडंसं पुढे गेल्यानंतर पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मोनार फील्ड. पडल म्हणजे काय, छोटंसं ओवळ सारखं, डबकं सारखं, तर ते साचलेलं होतं शेताच्या बाजूला. आणि ह्या दोघं ज्या मुली होत्या त्यांनी सण असल्यामुळे रंगीत ड्रेस घातलेले होते आणि मग त्या दोघी एकमेकींना आपण कसे नवीन कपडे घातले हे दाखवण्यासाठी म्हणून त्या तिथे आलेल्या होत्या. आणि त्यांनी दोघींनी एकाच रंगाची रुमाल डोक्याला बांधलेला आहे, तुम्हाला खाली चित्रामध्ये दिसेल पुढे. त्या दोघींनी काय केलेलं होतं, एकाच रंगाची रुमाल, हँकरचीप म्हणजे काय, डोक्याला बांधायची रुमाल, कोणत्या रंगाचे घातले होते, रेड. दोन मुली ज्या आहे दोघींनी पण नवीन फ्रॉक घातलेले आहे. एकीने कोणत्या कलरचा घातला होता, येलो, आणि एकीने कोणत्या कलरचा घातला होता, ब्लू. आफ्टर अ प्रेयर इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द puddle where they show their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with their shoe on, but the other girls said to her. बघा आता या ठिकाणी दोघी ती प्रार्थना, चर्चमध्ये प्रार्थना म्हटली
आणि प्रार्थना म्हटल्यानंतर दोघी जणी एकमेकींना नवीन ड्रेस दाखवण्यासाठी कुठे निघाले? पडलकडे, ज्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं अशा डबक्याकडे ते निघाले. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पेडल. आता ही जी छोटी मुलगी होती तिची काय इच्छा झाली की या पाण्यामध्ये खेळण्याची तिची इच्छा झाली आणि ती शूज घालूनच जात होती. बट द ओल्डर गर्ल, आता जी मोठी होती तिला काय सांगितलं? डोंट गो मलाशा. म्हणजे ते मलाशा म्हणजे छोटी मुलगी. जी छोटी होती तिचं नाव काय होतं? मलाशा. आता ही जी मोठी होती तिचं नाव आपल्याला बघा खाली बघायला मिळेल. डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कॉल्ड यू. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. ती म्हणाली, अगं पाण्यामध्ये जायचं असेल तर आधी बूट बाजूला काढून ठेव. बूट तुझे ओले होतील, शूज ओले होतील. बघ मी कसे काढलेत. ती तिला चांगलं छान समजावून सांगते. तर मोठी आहे तिने लहानीला छान समजावून सांगितलं. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेस्ड देअर skirts and walked through the puddle towards each other. Malasha stepped in up to their ankles and said. आता ह्या ठिकाणी मग तिने आता मोठीने सांगितलं की तू शूज काढून ठेव. बघ मी पण काढले. मग तिने काय केलं? तिचे सुद्धा शूज बाजूला काढून ठेवले आणि तिचा जो फ्रॉक होता स्कर्ट तो वर घेतलेला आणि पाण्यामध्ये चालायला निघाली. इट्स डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. आता तिथे पाण्यात जायला लागली खेळायला. पण ती म्हणाली, अगं अकुल्का, म्हणजे अकुल्का जी आहे ही कोण आहे? ही मोठी आहे. तिनेच सांगितलं होतं हिला, मलाशाला, की पाण्यामध्ये जाण्याच्या अगोदर काय करून ठेव? टेक ऑफ शूज. तिने काढले. ती पाण्यात जायला लागली आणि मग ती पाण्यात गेल्यानंतर कोण पाण्यात गेली? सुरुवातीला पहिल्यांदा मलाशा गेली. मलाशा काय म्हणाली? इट्स डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. अगो पाणी खूप दिसतंय, मी घाबरते. मग आता इथे अकुल्का काय म्हणाली? नेव्हर माइंड, शी रिप्लाइड. इट विल नॉट बी एनी डीपर. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. ती म्हणाली, अगं घाबरू नको, आपण सोबत सोबत जाऊया, काही एवढं खोल नाहीये. दे केम क्लोजर टू ईच अदर. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप, बट वॉक सॉफ्टली. आणि मग आता अकुल्काने अजून काय सूचना दिली तिला? अगं मलाशा, इतकं पळत पळत जाऊ नकोस, हळूहळू चाल, नाही तर मग ते काय होईल? पाणी आपलं त्या डबक्यामधलं आपल्या अंगावर उडेल. म्हणून मग जाताना मोठे मोठे पावलं घेऊन चालू नको, हळूहळू चाल. शी हॅड बेअरली सेड दॅट वेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इनटू द वॉटर अँड बिस्पॅटर्ड. बघा आता इथे काय झालं? अकुल्काने ते सांगतो तोच मलाशा पटपट पटपट गेली आणि गेल्यानंतर काय झालंय? पाणी आणि ते चिखल असल्यामुळे ते शिंतोडे जे आहे, बिस्पॅटर्ड म्हणजे काय? शिंतोडे उडले. आणि प्लम हर फूट इनटू द वॉटर अर्थात म्हणजे काय? ती जोराजोरात चालायला लागली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बघा, इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला करायला, थिंग्स टू डू. हे पण तुम्ही वहीमध्ये करायचंय. काय करायला सांगितलंय बघा? ड्रॉ अ मॅप ऑफ देम village using your imagination and the description given here. आता बघा तुमच्या माहितीसाठी मग तुम्ही काय करायचं? खेड्यामधलं विलेज मधलं काय करायचंय? चित्र काढायचे आणि चित्रामध्ये छोटे छोटे हट दाखवायचे, झाड दाखवायचे, छोटस ओहळ दाखवायचंय, डबकं दाखवायचंय. तिथे 2-3 विद्यार्थी खेळतायत, काही जे शेतकरी आहेत ते शेतामध्ये काम करताय. असं तुम्ही चित्र काय करायचंय? ड्रॉ करू शकता. एक थोडस आवड म्हणून, कंपल्सरी नाहीये. Draw the new dress of any one of 2 girls. Find out how Easter is celebrated. आणि मग हे सगळं तुम्ही करायचं जर तुम्हाला जास्तीचा अभ्यास करायचा असेल तर. आता या ठिकाणी काय झालेलं आहे? मलाशाने जोरात चालल्यामुळे अकुल्काच्या ड्रेसवर शिंतोडे उडालेले. मग पुढे काय झालं? हे बघा इथे दिसतंय बघा. आपण बघितलं नाही, मोठी जी होती ती कोण आहे? अकुल्का आहे. तिने कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय? येलो. म्हणजे ही काय झाली? ओल्डर झाली. आणि लिटल गर्ल्स मलाशा ब्ल्यू. आता ही जी मलाशा आहे ती पटपट तिने स्कर्ट हात थोडंसं वर ओढून घेतलाय बघा. आणि मग ही जी पटपट चालल्यामुळे काय झालेलं आहे? इथे हिच्या अकुल्काच्या ड्रेसवर शिंतोडे उडलेलं बघा. हे शिंतोडे उडलेले दिसतात की नाही? आणि इथे तिच्या चेहऱ्यावर पण शिंतोडे उडाले. मग आता पुढे काय झालं? अकुल्का काय करते बघा तिला. अकुल्काज न्यू ड्रेस and not only her dress but also her nose and eyes. When Akulka saw the spot on her dress,
she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. बघा आता अकुलका चिडली. का चिडली? कारण तिच्या स्कर्टवर नवीनच ड्रेस घातला होता तिच्या आईने. तिच्या इथे आता हिने मुद्दाम पाणी उडवलं का? नाही पाणी उडवलं. ती काय करायली? पळत पळत चालायला लागली त्या पाण्यातून आणि नकळत काय झालेलं आहे? अकुलकाच्या नवीन ड्रेसवर चिखल उडालेला आहे. आणि तिथे फक्त तिच्या ड्रेसवर उडाला का? नाही, तिच्या चेहऱ्यावरही उडाला. आणि मग ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा कशी संतापली, कशी चिडली आहे. आणि मग चिडून तिने मलाशाला काय म्हटलं? थांब, तुला पाहतेच. आणि मग ती तिच्या मागे धावायला गेली. स्ट्राईक हर. आणि मग तिला चापट मारायची होती. मलाशा वॉज फ्रायटन्ड. मलाशा घाबरली, आता ही आपल्याला नक्कीच मारेल. म्हणून तिने पटकन त्या टपक्याच्या बाहेर उडी मारली आणि पटकन तिच्या घरी पळत पळत चालली गेली. आणि मग आता अकुलका तिच्या मागे मागे धावते. कुणाच्या मागे? मलाशाच्या. अकुलका's mother passed by. She saw her daughter's dress be spattered and soiled. Where's coat on? Did you get yourself so dirty? आता आई आहे, ते आपल्याला रागवतेच. आपण धरपडलो, पडलो, आपण सटकन आई लगेच वाजवून देते. तुला बघून चालता येत नाही का मूर्ख कुणीकडची? लक्ष कुठे आहे वेंधळी? असं आपल्याला घरात पण आई म्हणते की नाही? आता इथे सुद्धा अकुलकाच्या आईने तिला तसंच म्हटलंय. काय घाणेरडी आहेस ग? नवीन ड्रेस घातला आणि लगेच त्याच्यावर चिखल शिंतोडे उडवून घेतले. वेडी कोणी, तुला असं घाणेरडं राहायला आवडतं का? मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी. आता बघा तिने कोणाचं नाव फसवलं. कोणाचं नाव फसवलं? मलाशा. ती काय म्हणाली? अगं आई, मलाशानेच माझ्या अंगावर हेतुपुरस्तर चिखल उडवला. पर्पजली म्हणजे काय? हेतुपुरस्तर. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. Malasha began to howl and her mother ran out of the house. आता आईने काय केलं? आईने लगेच तिच्या मुलीवर विश्वास ठेवला. आणि मग आईने, कोणाच्या आईने? अकुलकाच्या आईने. कोणावर विश्वास ठेवला? ती रागवली त्याच्यावर. आणि म्हणून मग तिने काय केलं? मलाशाला बाहेर ओढून आणलं. नॉक ऑन द नॅप ऑफ हर नेक. आणि एक सटकन वाजवून दिली. मलाशा बिगन टू बाउल. मलाशा मग काय करायला लागली? रडायला लागली. आणि मग तिचं रडणं ऐकून मलाशाची आई काय झाली? हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. मलाशाची आई बाहेर आली. माझ्या मुलीला का मारलं विचारायला. वाय डिड यू स्ट्राईक माय डॉटर? शी बिगन टू स्कोल्ड हर नेबर. शेजारशींशी, कारण शेजारी राहत होत्या त्या दोघी जणी. कोण? अकुलका आणि मलाशा. आता मलाशाच्या आईने लगेच अकुलकाच्या आईला म्हटलं, माझ्या मुलीला का मारलं तुम्ही विनाकारण? तर अशा प्रकारे भांडण पुढे कसे वाढत गेले ते आपल्याला बघायचंय विद्यार्थ्यांनो. बघा या ठिकाणी सगळा जमाव कसा जमा झालेला दिसतोय तुम्हाला. पण वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर अँड द वुमेन बिगेन टू quarrel. द मेन टू ran out and a big crowd gathered in the street. All were crying and nobody could near his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she spitted in the midst of the peasant and began to talk to them. बघा एक भांडणं वाढतच गेले आणि वाढत वाढत प्रत्येक जण बाहेर आला आणि काही माहित पण करून न घेता एकमेकांशी कसे भांडायला लागले. बघा कसं सगळा जमाव इथे जमा झालेला दिसतोय. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is the time for rejoicing and see what sin you are doing. आता या ठिकाणी जी आहे ती आजी अकुलकाची जी आजी आहे ती बाहेर आलेली आहे. अकुलका's grandmother came out. She stepped in the midst of the peasant. Peasant म्हणजे काय? शेतकरी. And began to talk them. अकुलकाची आजी जी आहे ती त्या भांडणं करणाऱ्या शेजाऱ्यांच्या मधोमध येऊन उभी राहिली आणि ती म्हणाली, अरे तुम्ही काय करता आहात? आजचा दिवस हा रिजॉईसिंग, आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही काय करता आहात? सिन यू आर डुईंग. तुम्ही काय करत आहात? दुःख देत आहात. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट.
नॉक हर ऑफ हर फीट. त्यांनी तिचं बोलणं ऐकून घेतलं नाही, दुर्लक्ष, पेड नो अटेन्शन म्हणजे काय, दुर्लक्ष केलं, लक्ष दिलेलं नाही आणि तिला बाजूला असं ढकलून दिलं. नॉक हर ऑफ हर फीट, बाजूला ढकललं. शी वुड नेव्हर हॅव स्टॉप देम इफ इट हॅड नॉट बीन अकुल्का अँड मलाशा. आता त्या ठिकाणी अकुल्का आणि मलाशा दोघी पण नव्हत्या आणि ती जी आहे आजी त्यांचे भांडणं थांबवू शकली नाही. While the women exchanged words, Akulka's whipped off her dress and went back to the puddle in the lane. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. While she was scratching, Malasha came up and began to help her. She picked up a chip and widened the reel. आता या ठिकाणी दोघी जणी भांडणाच्या ठिकाणी होत्या का? अकुल्का आणि मलाशा दोघी भांडणाच्या ठिकाणी नव्हत्या. मग अकुल्काने काय केलेलं आहे, तिचा जो ड्रेस भरलेला होता तो बदलला, नवीन ड्रेस दुसरा घातला आणि पुन्हा खेळायला त्या पडलकडे चालली गेलेली. आणि खेळायला जाताना तिने काय घेतलंय सोबत, पेबल घेतलाय, गोट्या घेतलेल्या. पेबल म्हणजे काय, गोट्या. आणि त्या गोट्या तिने कुठं टाकल्या, त्या पाण्यात टाकल्या की जेणेकरून ते साचलेल्या डबक्यातलं पाणी मोकळं होईल आणि तिथे पुन्हा चिखल होणार नाही. म्हणून मग तिने ते दगड त्याच्यामध्ये टाकायला, पेबल्स जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली. त्याच ठिकाणी मलाशा पण आली लगेच तिच्यात खेळायला. मलाशा केम अँड बिगेन टू हेल्प हर. ती मदत करायला लागली तिला. शी पिकअप अ चिप अँड विडेंड द रील. तिने तो पाण्याला जे साचलेलं जे पाणी होतं ते निघून जाण्यासाठी तिने पण तिला मदत करायला सुरुवात केली. मग अशा प्रकारे या दोघी जणी तर छान पुन्हा खेळायला लागल्या. पण इकडे वरती चित्रामध्ये काय दिसतंय, या चित्रात काय दिसतंय, त्यांचे पॅरेंट्स आहेत ते आपापसामध्ये भांडतात. इथे मलाशा आणि अकुल्का दिसतायत का? नाही. तिने अकुल्काचा ड्रेस भरलेला होता, तिने ड्रेस बदलवला आणि पुन्हा त्या पडलजवळ ती खेळायला आली. आणि खेळायला आल्यानंतर तिने ठरवलं की आता हे पाणी आपण याच्यातून काय करून टाकू, काढून टाकू, की जेणेकरून पुन्हा याच्यामध्ये आपण येणार नाहीत आणि चिखल एकमेकाच्या अंगावर उडणार नाही. म्हणून मग तिने त्या गोट्या घेतल्या आणि त्यात टाकायला सुरुवात केली. मग तिला मदत करायला कोण आलं, पुन्हा तिची मैत्रीण आली मलाशा. आणि मग पुढे काय झालं बघा, पुढे जे आहे, द पीझंट हॅड बिगेन टू फाईट. तिथे अजून भांडणं सुरू होते. Just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men, the girls ran, one from one side the reel and the other from other side. गंमत काय झाली बघा, त्यांनी ते पाणी मोकळं करून दिलं आणि नेमकं ते पाणी कुठे आलं, ज्या ठिकाणी ते भांडणं सुरू होती त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी पाणी आलं, वाहत आल्यामुळे दोन बाजू झाल्या. एका बाजूला कोण होतं, मग सेपरेट, ते मेन जे होते ते सेपरेट झाले, विभागले गेले. कशामुळे विभागले गेले, त्यांनी ते पाण्याला वाट मोकळी करून दिली आणि ते पाणी वाहत कुठे आलं, ज्या ठिकाणी भांडण सुरू होत होतं. आणि त्या ठिकाणी अकुल्काची आजी त्यांची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते भांडणं काही मिटत नव्हते. ते एकमेकांना ढकलत होते, ओरबडत होते, ढकलत होते. आणि मग ह्या मुलींनी जे पाणी सोडलं ते नेमकं त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग दोघी एका बाजूला मलाशा आणि एका बाजूला अकुल्का. मग आता या ठिकाणी काय म्हणते बघा, लुक आउट मलाशा, लुक आउट, शाउटेड अकुल्का. अकुल्का म्हणाली, अगं बघ बघ पाणी वाहतंय पुढे. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. आणि मग मलाशाला पण काहीतरी सांगायचं होतं, पण ती जोराजोरात हसायला लागली. आणि दोघींना खूप आनंद झाला की पाणी आता मोकळं झालंय आणि ते कुठे जातंय, ते भांडतायत, त्यांचे आई वडील एकमेकांच्या शेजारी तिथे जात आहेत. तिला हसायला आलं मलाशाला. द गर्ल्स वर रनिंग अँड लाफिंग ॲट चिप वॉज bobbling up and down the reel. They ran straight into the crowd of the peasant. The old woman saw them and said to the peasant. आता ते पाणी वाहत कुठे गेलं, ते भांडत होते त्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी गेलं. आणि मग त्याच ठिकाणी अकुल्काची आजी काय म्हणते, शेम ऑन यू बिफोर गॉड मॅन. ती म्हणाले की देव तुमचं भलं करो, काहीतरी वाटायला पाहिजे. शेम म्हणजे काय, लाज वाटणे. You have started fighting on account of these two girls, and they have long ago frightened it. The dear children have been playing nice together. They are wiser than you. ती म्हणाली,
अरे मूर्खांनो, ज्याच्यासाठी ज्या मुलींच्या कारणांवरून तुम्ही भांडत आहात त्या मुली तर काय झालंय, विसरून गेल्या. फॉरगॉटन म्हणजे काय, त्यांचे भांडण विसरून गेल्या. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. आणि त्या दोघी जणी पुन्हा काय करायला लागल्या, एकत्र खेळायला लागल्या. आणि तुम्ही मूर्खासारखे भांडता आहात. म्हणून मुली काय झाल्या, मुली हुशार झाल्या. त्या भांडणं विसरून एकमेकांशी बोलायला पण लागल्या आणि खेळायला पण लागल्या. आणि इकडे त्यांचे पालक काय करायला लागले, भांडायला लागले. म्हणून मग ती आजी काय म्हणाली, दे आर वायझर दॅन यू. कोण वायझर आहे, मलाशा आणि अकुल्का, दोन छोट्या मुली. द मॅन लुक ॲट द गर्ल अँड दे फेल्ट अशेम. बघा, त्यांना त्यांची लाज वाटली. अशेम म्हणजे काय, लाज वाटणे. देन दे लाव ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. त्यांना त्यांची लाज वाटली आणि मग ते हसायला लागले. आणि मग पुन्हा त्यांच्या शेतामध्ये, स्कॅटर्ड म्हणजे काय, विभागले गेले. मग पुन्हा त्यांच्या शेतामध्ये ते कामाला लागले. आता विद्यार्थिनींनो, तुम्हाला हा लेसन कळाला का? मग ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट मराठीमधून लिहून काढायची आहे, मलाशा आणि अकुल्का. आणि या तुम्हाला मी ती 10 कारणं पण लिहायला सांगितले. आणि मग तुम्ही ते ठरवायचं आहे की ते कारणं कशी आहेत, गंभीर आहेत की क्षुल्लक आहेत. ठीक आहे, समजली? या ठिकाणी आपण थांबूया आणि मग पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण काय करूया, ह्या जी वर्कशॉप आहे ते सोडवून ठेवायचं आहे. सो स्टे होम, स्टे सेफ.